नमस्कार फ्रेंड्स, आज आपण दलित साहित्यातील घटक 4 दया पवार कोंडवाडा. कोंडवाडा ह्या कोंडवाडा, दया पवार या घटकाचा आज आपण प्रश्न उत्तरी स्वरूपामध्ये अभ्यास करणार आहोत. पहिला प्रश्न आहे अ, कोंडवाडा कविता संग्रहातील वेदना, विद्रोह, नकार स्पष्ट करा. वेदना या संग्रहात दलित समाजाच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या उपेक्षेची आणि शोषणाची तीव्र वेदना व्यक्त झाली आहे. विद्रोह केवळ दुःख न मानता ही कविता अन्यायी समाजाचे रचनेविरुद्ध बंड पुकारते आणि माणसाला गुलामगिरीतून मुक्त होण्याचे आवाहन करते. नकार पारंपरिक, धार्मिक आणि सामाजिक बंधने ज्यांनी दलितांचे जगणे नाकारले, त्यांना हा कविता संग्रह ताकदीने नाकारतो. काय म्हटलेलं आहे? कोंडवाडा कविता संग्रहातील वेदना, विद्रोह, नकार यांचं स्पष्टीकरण काय आहे? वेदना काय आहेत? या संग्रहात दलित समाजाच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या उपेक्षेची आणि शोषणाची तीव्र वेदना व्यक्त केलेली आहे. विद्रोह काय? केवळ दुःख न मानता ही कविता अन्यायी सामाजिक रचनेविरुद्ध बंड पुकारते आणि माणसाला गुलामगिरीतून मुक्त होण्याचे आवाहन करते. नकार काय? पारंपरिक, धार्मिक आणि सामाजिक बंधने ज्यांनी दलितांचे जगणे नाकारले, त्यांना हा कविता संग्रह ताकदीने नाकारतो. प्रश्न 2, कोंडवाडा या कविता संग्रहाच्या शीर्षकाची यथार्थता स्पष्ट करा. काय प्रश्न? कोंडवाडा या कविता संग्रहाच्या शीर्षकाची यथार्थता स्पष्ट करा. प्रतिकात्मक अर्थ: कोंडवाडा हे नाव एका अशा कोंदट आणि बंदिस्त जागेची प्रतीक आहे जिथे शोषितांना गुदमरून जगावे लागते. काय अर्थ? कोंडवाड्याचा प्रतिकात्मक अर्थ काय आहे? कोंडवाडा हे नाव एका अशा कोंदट आणि बंदिस्त जागेचे प्रतीक आहे जिथे शोषितांना गुदमरून जगावे लागते. सामाजिक वास्तव: जातीव्यवस्थेने ज्या वस्त्यांमध्ये दलितांना कोंडून ठेवले होते, त्या भिंती आणि ती मानसिकता तोडण्याचा प्रयत्न या शीर्षकातून सूचित होतो. काय सामाजिक वास्तव काय? जातीव्यवस्थेने ज्या वस्त्यांमध्ये दलितांना कोंडून ठेवले होते, त्या भिंती आणि ती मानसिकता तोडण्याचा प्रयत्न या शीर्षकातून सूचित होतो. प्रश्न 3, दया पवार यांच्या कोंडवाडा या कविता संग्रहात आत्मभानाची जाणीव होते. दया पवार कोंडवाडा या कविता संग्रहात आत्मभानाची जाणीव होते हे सविस्तरपणे स्पष्ट करा. अस्मितेचा शोध: या संग्रहातील कवितांमधून दलितांना स्वतःच्या अस्तित्वाची आणि हक्कांची जाणीव करून दिली आहे. चिंतनशील वृत्ती: कवी केवळ समाजाला दोष न देता स्वतःच्या उणीवांवरही बोट ठेवतात आणि स्वाभिमानाने जगण्याचे आत्मभान देतात. काय म्हटलेलं आहे? दया पवार यांच्या कोंडवाडा या कविता संग्रहात आत्मभानाची जाणीव होते हे स्पष्ट करा. अस्मितेचा शोध: या संग्रहातील कवितांमधून दलितांना स्वतःच्या अस्तित्वाची आणि हक्कांची जाणीव करून दिली आहे. चिंतनशील वृत्ती काय आहेत? केवळ समाजाला दोष न देता स्वतःच्या उणीवांवरही बोट ठेवतात आणि स्वाभिमानाने जगण्याचा आत्मभान देतात. प्रश्न 4, दया पवार यांच्या संवेदनशील मनात उपस्थित झालेले अनेक प्रश्न कोंडवाडा कविता संग्रहातील कवितेतून मांडले आहेत, स्पष्ट करा. काय? दया पवार यांच्या संवेदनशील मनात उपस्थित झालेले अनेक प्रश्न कोंडवाडा कविता संग्रहातील कवितेतून मांडले आहेत हे स्पष्ट करा. अस्तित्वाचे प्रश्न: दया पवारांनी कवितेतून मानवी मूल्यांची पायमल्ली का होते आणि व्यवस्थेत इतकी विषमता का आहे, हे असे अनेक मूलभूत प्रश्न विचारले आहेत. संवेदनशीलता: समाजाच्या मूकवेदनांना त्यांनी प्रश्नांच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. काय म्हटलेलं आहे? अस्तित्वाचा प्रश्न काय आहेत? दया पवारांनी कवितेतून मानवी मूल्यांची पायमल्ली का होते आणि व्यवस्थेत इतकी विषमता का आहे, हे असे अनेक मूलभूत प्रश्न विचारले आहेत. संवेदनशीलता काय या कविता संग्रहामध्ये? तर समाजाच्या मूकवेदनांना त्यांनी प्रश्नांच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. प्रश्न 5, तर तुझे नाव काळजावर कोरून ठेवले असते, या ओळीतील आशय स्पष्ट करा. महाकवीला आव्हान: या ओळीतून कवीने प्रस्थापित लेखकांना आणि महाकवींना जाब विचारला आहे. जर त्यांनी खऱ्या अर्थाने शोषितांचे दुःख मांडले असते, तर समाज त्यांना कधीच विचारला नसता. साहित्याची बांधिलकी: साहित्याने शोषितांच्या संघर्षाशी जोडले जावे, हा महत्त्वाचा आशय यात दडला आहे. काय म्हटलेलं आहे? जर तुझे नाव काळजावर कोरून ठेवले असते. आशय काय आहे? महाकवीला आव्हान केलेलं आहे. या ओळीतून कवीने प्रस्थापित लेखकांना आणि महाकवींना जाब विचारला आहे. जर त्यांनी खऱ्या अर्थाने शोषितांचे दुःख मांडले असते, तर समाज त्यांना कधीच विचारला नसता. साहित्याची बांधिलकी: ही साहित्याने शोषितांच्या संघर्षाशी जोडले जावे, हा महत्त्वाचा आशय यात दडला आहे. टिपा लिहा. कोंडवाडा कवितेतील आशावाद:
कोंडवाडा कवितेतला आशावाद. अंधार आणि दुःखाचे चित्रण असूनही ही कविता भविष्यातील समतेच्या पहाटेची वाट पाहते. या संघर्षातून येणारा सकारात्मक बदल सूचित केला आहे. काय म्हटलेलं आहे? आशावाद काय? कोंडवाडा कवितेतील अंधार आणि दुःखाचे चित्रण असूनही ही कविता भविष्यातील समतेच्या पहाटेची वाट पाहते. या संघर्षातून येणारा सकारात्मक बदल सूचित केला आहे. टिप 2. कोंडवाड्यातील रूपके प्रतीके प्रतीके, प्रतिमा, प्रकथा, प्राककथा. कवीने कोंडवाडा, आधार, सूर्य अशा विविध प्रतिमांचा वापर करून दलितांचे जगणे आणि क्रांतीचा विचार मांडला आहे. जुन्या कथनांना छेद देऊन नवीन वास्तव व प्रतिमा उभ्या केल्या आहेत. काय? कोंडवाड्यातील रूपके, प्रतीके, प्रतिमा, प्रकथा. कवीने कोंडवाडा हा अंधार, सूर्य अशा विविध प्रतिमांचा वापर करून दलितांचे जगणे आणि क्रांतीचा विचार मांडला आहे. जुन्या पुराकथांना छेद देऊन नवीन वास्तव प्रतिमा उभ्या केल्या आहेत. पुढील टीप. दया पवार, कोंडवाडा. हा संग्रह मराठी दलित साहित्यातील एक मैलाचा दगड आहे. या दया पवारांनी अत्यंत संत आणि प्रभावी भाषेत दलितांच्या मनातील वादळ यात पकडले आहे. काय? दया पवार कोंडवाड्याचं काय टीप काय? हा कविता संग्रह मराठी दलित साहित्यातील एक मैलाचा दगड आहे. दया पवारांनी अत्यंत संतपणे पण प्रभावी भाषेत दलितांच्या मनातील वादळ यात पकडले आहे. पुढील टीप. कोंडवाडा कविता संग्रहातील आत्मभान. काय? कोंडवाडा कवितेतील संग्रहातील आत्मभान. स्वतःची जात, गरिबी आणि सामाजिक स्थान यांचा स्वीकार करून त्यातून बाहेर पडण्याची वैचारिक दिशा म्हणजे यातील आत्मभान होय. काय? कोंडवाडा कवितेतील आत्मभान काय? स्वतःची जात, गरिबी आणि सामाजिक स्थान यांचा स्वीकार करून त्यातून बाहेर पडण्याची वैचारिक दिशा म्हणजे यातील आत्मभान होय. कोंडवाडा शीर्षकाचे यथार्थता. कोंडवाडा शीर्षकाचे यथार्थता काय? हे शीर्षक शोषितांच्या कोंदट जीवनाचे आणि त्यातून बाहेर पडण्याच्या छटपटीचे अचूक वर्णन करते. काय करते शीर्षक? तर हे शीर्षक शोषितांच्या कोंदट जीवनाचे आणि त्यातून बाहेर पडण्याच्या छटपटीचे अचूक वर्णन करते. आता दया पवार यांचे बलूत हे मराठी साहित्यातील आणि विशेष दलित साहित्यातील एक मैलाचा दगड मानले जाणारे पहिले महत्त्वाचे आत्मकथन आहे. या पुस्तकाने मराठी साहित्यात एक नवी लाट आणली. तर दया पवार यांचं बलूत या आत्मकथनावर थोडासा प्रकाश टाकूया. ऐतिहासिक महत्त्व. प्रकाशन. बलूत यांचं 1978 मध्ये प्रकाशित झाले. पहिले आत्मकथन मराठीतील पहिले दलित आत्मकथन मानले जाते, ज्याने साहित्याच्या प्रस्थापित चौकटी मोडून काढल्या. प्रभाव काय? या पुस्तकामुळे दलित साहित्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आणि अनेक दलित लेखकांना लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आशय आणि कथानक. 2 व्यक्तिमत्वे. या पुस्तकात दया पवार स्वतःची संवाद साधतात. यात एक आहे दगडू, त्याचे लहानपणाचे आणि ग्रामीण भागातील रूप, आणि दुसरा आहे दया पवार, शहरातील स्थिरावलेले लेखक. ग्रामीण जीवनाचे चित्रण. गावातील महारवाडा, तिथली गरिबी, जातीव्यवस्थेमुळे सोसावा लागणारा अपमान आणि बलुतेदारी पद्धतीचे शोषण यांचे दाहक चित्रण दिसते. मुंबईतील संघर्ष. शिक्षणासाठी आणि पोटासाठी मुंबईत आल्यावर चाळीतील जीवन, तिथला संघर्ष आणि पदोपदी येणारे जातीय अनुभवांचे दर्शन लेखकाने घडवले आहे. प्रमुख वैशिष्ट्य काय आहे? प्रामाणिकपणा. लेखकाने स्वतःच्या आयुष्यातील उणिवा, घरातील कलह आणि स्वतःच्या मनातील भीती अत्यंत प्रांजळपणे मांडली आहे. भाषाशैली कशी आहे? बलूचची भाषा साधी, प्रवाही आणि काळजाला भिडणारी आहे. यात ग्रामीण बोलीचा प्रभावी वापर केला आहे. सामाजिक दस्तऐवज. हे केवळ एका व्यक्तीचे चित्र नसून त्या काळातील संपूर्ण दलित समाजाचा एक सामाजिक दस्तऐवज आहे. पुरस्कार आणि सन्मान. या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला. बलूत याचा अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये, उदाहरणार्थ इंग्रजी, फ्रेंच, जर्मन अनुवाद झाला. थोडक्यात सांगायचं मत, बलूत हे मानवी प्रतिष्ठेसाठी दिलेला एक मूक पण प्रखर लढा आहे, जो आजही वाचकांना अंतर्मुख करतो. तर मित्र, आज आपण दलित साहित्यातील घटक 4 दया पवार कोंडवाडा या घटकाचा प्रश्न उत्तरी स्वरूपामध्ये अभ्यास केलेला आहे. हा घटक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या घटकाचे मुद्दे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. आणि दया पवार कोंडवाडा. तर आज आपण इथेच थांबूया.